सांगते जेव्हा आपण गोड खायची इच्छा झाली ना, म्हणजे मी स्वतः करते तेव्हा ब्रश करायचा. ओके, त्याच्याने एकदम तुमच्या गोळाची क्रेविंग असते शांत होते. दुसरं तुम्ही पाणी प्यायचं. बरं. जितकं 30 नंतर आपला मसल लॉस खूप लवकर होतो. इव्हन विमेन्स मध्ये खूप जास्त मसल लॉस होतो. बरोबर. जेव्हा आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो तर त्याच्याने मसल रिटेन होतात. त्यासाठी मी तर म्हणते, मी ऍक्च्युली माझे वर्कआउट प्लॅन असतात त्याच्यामध्ये मी 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करवते, 1 दिवस योगा, 1 दिवस पिलाटेस करते. म्हणजे 1 दिवस मग कार्डिओ ऍक्टिव्हिटी क्रिएट केले. इव्हन तुम्ही एन्व्हायरमेंट क्रिएट केलं तर बॉडीकडे ऑप्शन्स नाही, तुम्हाला फिट व्हावंच लागेल. आज नाही, उद्या नाही, 6 महिन्यानंतर होणारच. छोटे छोटे पावले टाका तुम्ही. नमस्कार, मी प्रियांका. पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजकाल प्रत्येकालाच फिट राहायचं असतं, पण ते फिट कसं राहायचं, त्यासाठी काय केलं पाहिजे, डेली रुटीन मध्ये काय काय चेंजेस केले पाहिजेत, नक्की काय खाल्लं पाहिजे, किंवा प्रोटीन किती खाल्लं पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहे. आणि म्हणूनच आजच्या खास एपिसोडमध्ये मी आज एका फिटनेस कोचला बोलवलंय. मी तिचं स्वागत करते, दीप्ती थत्ते. दीप्ती, वेलकम. थँक्यू. दीप्ती ही माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि जवळजवळ आम्ही एक 7-8 वर्षांनी भेटलोय. तर दीप्ती ही INFS सर्टिफाईड फिटनेस कोच आहे आणि त्याचबरोबर ती न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे. त्याआधी तिने कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्सही केलंय आणि IT सेक्टरमध्ये सुद्धा ती बरेच वर्ष काम करत होती. त्यानंतर एका मुलाची आई झाल्यावर तिने काही काळासाठी ब्रेक घेतला आणि त्यानंतरच तिला फिटनेसची खूप आवड निर्माण झाली. त्यानंतर तिने बरेच कोर्सेसही केले आणि आता ती एक वेल नोन फिटनेस कोचही आहे. सो ती योगा सेशन्स, HIIT, स्ट्रेंथ ट्रेनिंग यासारखे सेशन्सही घेते. येस. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणारच आहे. येस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू प्रियांका. तर दीप्ती, तू कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बरेच वर्ष होती. येस. तर त्यानंतर एकदम तुझा फिटनेसकडे वळण्याचा डिसिजन कसा होता? ओके. ऍक्च्युली जेव्हा मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करत होते तेव्हा मी कधी विचारच केला नव्हता कधी पण मी फिटनेस क्षेत्रामध्ये कधी जाणार, इव्हन त्याच्यामध्ये करिअर करणार. बट त्याच्यामध्ये तेव्हा मला असंच वाटत होतं की कसं करून मला त्याच्यामध्ये प्रोग्रेस करायचं आहे कॉर्पोरेट कंपनीमध्ये, आणि त्यासाठी मला आपल्यामध्ये काय चेंजेस करायचं त्याच्यामध्ये फक्त माझं लक्ष होतं, अजून काहीच लक्ष नव्हतं. ओके. बट पोस्ट प्रेग्नन्सी माझं थॉट प्रोसेस एकदम चेंज झालं. जेव्हा मी 5 मंथचा मुलाला सोडून परत जॉबला कंटिन्यू केलं तेव्हा असं वाटलं की मी काय करते. मी माझं पूर्ण लक्ष माझ्या मुलाकडेच होतं. आणखीन असं वाटत होतं उशिरा ऑफिसला जायला पाहिजे, आणखीन थोडा वेळ असं वाटलं होतं की लवकरच मला घरी यायचंय. त्याचा फक्त सतत मी त्याला फोन करून विचारत होते आपल्या घरी की आता रडत तर नाहीये. सगळं माझं लक्ष तिकडेच होतं. तेव्हा मला कळलं की ज्या पद्धतीने 100% मी पहिले आपली कंपनी देत होते आता मी 100% देऊ पाहत नाहीये. मला सगळं लक्ष मुलाकडेच झालंय. ओके. नंतर एक दिवस असं झालं, मी लोक घरी आले, बघितलं माझ्या मुलाला 100 ताप होतं. बापरे. आणखीन माझे सासरे त्याला ऍपल भरवत होते आणि त्यांना पण ताप होतो. त्यांना सांगितलंच नव्हतं, त्यांना वाटलं की जॉब करते कशाला सांगायचं. ते दृश्य तुम्हाला मी सांगते आता माझ्या समोरच दिसतंय की जेव्हा असं होत होतं ना तेव्हा असं वाटलं मी काय करते, कशामुळे इतकं जॉब आहे. मग हे सगळे लोक माझी जॉबसाठी इतकं प्रयत्न करतात. खरं सांगू ते लोक सगळं इतकं म्हणजे ऍक्च्युली असं वाटलं तेव्हा किती हे लोक त्रास घेतात. इव्हन माझा 5 मंथचा मुलगा पण त्रास घेतोय. तर तेव्हा मला वाटलं की आता माझ्या मुलाला माझी गरज आहे, आईची गरज आहे. खरंय. त्याला पैशाची काही गरज नाही, त्याला फक्त आईची टाइमची गरज आहे. अगदी अगदी. तेव्हा मला असं वाटलं की मी हा मुलाला जगात आणलं आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तिला पहिला टाइम दिला पाहिजे. मला पहिला आपला टाइम प्रायोरिटी डिसाईड केलं पाहिजे. अगदी अगदी. आणखी मग हे विचार करून मी लगेच आपल्या हस्बंडला फोन केलं आणि सांगितलं की मला आता जॉब सोडायची इच्छा होतीये, आणखी मी डिसिजन घेते, मी जॉब. असा ड्रास्टिक डिसिजन होता तेव्हा. माझ्या हस्बंडने तेव्हाच तिकडेच मला सांगितलं ओके तू रिझाईन कर. आणखी माझे तिकडे सासरे त्यांना पण मी सांगितलं, ते पण हो म्हणाले. लगेच त्या क्षणी मी रिझाईन केलं. आणि तेव्हा मला असं वाटलं की डिसिजन सही आहे की नाही. बट आता मी तुम्हाला सांगते तो डिसिजन माझं बेस्ट डिसिजन होतं. ते डिसिजन तेव्हा घेतलं नसतं तर आज मी तुमच्या समोर बसले नसते. खरंय खरंय. येस. आणि तो प्रवासही फिटनेसचा जर्नी सुद्धा चालू झाला, स्टार्ट झाला नसतं आणि मी तिकडेच राहिले असते. ते तर रिझन होतं मला फिटनेसमध्ये कसं यायचंय. ते फक्त एक मात्र ते
रिझन होतं, त्यामुळे मी सोडलं होतं. मग नंतर काय झालं की जेव्हा मी नोटीस पिरियड सर्व करत होते तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये 3 मंथचा नोटीस पिरियड होतं. 3 मंथ्स नोटीस पिरियड सर्व करत होते. त्याच्यामध्ये एक दिवस परत मला घरातून फोन आला की दीप्ती येऊन जा लवकर घरी, मुलाला थोडासा तब्येत खराब होती, त्यामुळे बहुतेक तिला दात वात निघत होते, त्यामुळे मी लवकर ऑफिसमधून निघाले. तर आमच्या ऑफिसमधून 6 सीटर स्टँड होतं, तिकडनं मी 6 सीटर घेऊन ऑफिसला घरात जात होते. तर मी बघितले लांबून 6 सीटरमध्ये फक्त एकच माणसाची कामा जागी आहे. आणखीन विचार केलं आता मी हे 6 सीटर म्हणजे ग्रॅबनी केलं तर त्यानंतर मला 20 मिनिटांनंतर 6 सीटर भेटणार. तर ते विचार करून करून मी आपले खूप जोराने चालायचा प्रयत्न केला. बट तेव्हापर्यंत माझी बॉडी इतकी जास्त म्हणजे असं झालं होतं, इतकं जास्त फॅट पुट ऑन केलं होतं, इतकं वेट पुट ऑन केलं होतं, तर मला त्यामुळे मला चालताच येत नव्हतं. बापरे. मला असं वाटलं की माझी बॉडी माझं ऐकतच नाहीये, माझ्या बॉडीवर माझा कंट्रोलच गेलाय. तेव्हा मला हे अलार्मिंग होतं माझ्यासाठी. आता या क्षणीनंतर मी आपल्या बॉडी. किती वर्षापूर्वीची गोष्ट सांगतेस तू? ही ऍक्च्युली ही गोष्ट आहे 2016ची. हा, तेव्हा मला वाटलं आता मी सुरुवात काही नाही केलं तर अजून खराब होणार आहे बॉडी. तर तेव्हा हे विचार करून माझा पाय ट्विस्ट झाला, तिकडेच पडले खाली. अरे बा. तर त्यानंतर ते नाही असं त्या दिवशीच मी डिसाईड केलं आता मला फिटनेस काही ना काही तर करायचं आहे. मला काही माहित नव्हतं, काही तर करायचं आहे. मग नेक्स्ट दिवसापासून विचार केला आता मी आपल्या फक्त मुलावर आणखी आपली फिटनेसवर मला प्रायोरिटी द्यायची. आणि हे मी कंटिन्यू केलं. छोटे छोटे केलं वर्कआउट जे मला माहित होतं, जे मी स्वतः सूर्यनमस्कार पहिले करत होते खूप वर्ष अगोदर, त्याला मी कंटिन्यू केलं. असं स्वतःला चॅलेंज दिलं की आज मी 1 केलंय, उद्या मी 2 करणार. हळूहळू 50 केले, 50 करू लागले मी सूर्यनमस्कार. त्याच्याने काय झालं माझं ते स्ट्रेंथ वाढली, स्टॅमिना पण वाढलं, बट वेट कमी होत नव्हतं. ते मला काय कमी करते. मग मी वॉक सुरू केली. मग ट्राय अँड सगळं केलं मी की काय करू शकते. मग इकडे तिकडे बघून काही तर आपले व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम होतं, सॉरी युट्यूब वगैरे बघून मला असं कळलं की हे नाही खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे, सगळं डाएट पण डाएट चेंज. त्याच्याने काय झालं डेफिशियन्सी होऊ लागली. खरं काही नॉलेज तर नव्हतं मला. मग मला असं वाटलं असं नाही चालणार, काही तर करावंच लागेल. मग मी अभ्यास करायला सुरुवात केलं डाएट बद्दल. खूप अभ्यास केले मी, खूप छोटे मोठे सर्टिफिकेशन केले. आणखीन त्यानंतर मला कळलं कसं डाएट एक पर्टिक्युलर माणसासाठी कसं बनवायचं असतं, ते मी स्वतःसाठी बनवलं. आणखी मी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं. मी जेव्हा ऍक्च्युली मी तुला ते सांगणार होते, मी तुला मगाशी भेटल्यावरच तुला म्हणलं की फुल ट्रान्सफॉर्म झाली आहे दीप्ती. म्हणजे तुला लास्ट 7-8 इयर्स बॅक पाहिलं होतं आणि त्यानंतर आता म्हणजे टोटल चेंज आहे हिच्यामध्ये. थँक्यू सो मच. ग्रेट एफर्ट आणि ग्रेट कंटिन्युटी. थँक्यू सो मच. मग जेव्हा मी करू लागले तर मी सोशल मीडिया यूज केलं. इंस्टाग्राम स्टार्ट झालं होतं तेव्हा नवीन ते स्टार्ट केलं आणि युट्यूबवर टाकू लागले शॉर्ट्स. तेव्हा मला लोक, माझे जवळपासचे लोक माझ्याकडे येऊ लागलेत, आम्हाला पण तू योगा शिकवते. मग माझा रुझान फक्त योगावर होतं. योगा सुरुवात केली. आणखीन मला इतकं मनापासून आवडलं लोकांना टीच करताना, असं वाटलं की मी लोकांची फिटनेसमध्ये थोडं योगदान देते. मग जेव्हा हे करताना मला असं वाटलं आता हेच मला करिअर करायचं. खूप चांगलं वाटलं मला असं, जे मनापासून जेव्हा मी कंपनीमध्ये काम करतो तेव्हा इतकं चांगलं वाटतं, तर मी लोकांना शिकून मला चांगलं वाटलं. तर त्याच्यामध्ये मी खूप चांगले सर्टिफिकेशन केले. अजून डाएट अँड फिटनेसमध्ये सर्टिफिकेशन केलं. त्यामुळे मला कळलं स्ट्रेंथ ट्रेनिंग ऑल्सो इम्पॉर्टंट. तर त्याच्यामध्ये हे पण मी आपले प्रोग्राममध्ये ऍड केलं, स्वतःसाठी पण आणि आपले क्लायंटसाठी पण. त्याच्यामध्ये अजून मला बॉडी माझी टोन झाली, अजून माझं ते पोट जो निघालं तर अजून कमी झालं. तेव्हा कळलं की मी काय चूक करत होते, अजून चुकांनी ते शिकले मी ऍक्च्युली. तर तेच मी आता सगळ्यांना वर्कआउटचे म्हणजे डाएट प्लॅन वर्कआउट शिकवते मी, ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेते. आणखी इंस्टाग्राम व्हिडिओ पण मी पाठवते. पुढचा असा माझा प्रश्न आहे की जेव्हा जे वजन कमी करतात की तेव्हा असा एक पॉइंट येतो की आता बास, आता काही माझं वजन कमी होत नाही, आता माझा पेशन्स संपलाय, तर अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे? मी हे माझ्या बरोबर झालंय खूपदा. तुम्हाला सांगितलं माझ्याकडे काही गायडन्स नव्हतं, तर मी तेव्हा सांगितलं ऑलरेडी, मी फक्त वॉक करून आणखी योगा करून डाएट नाही करत होते पहिले. आणखी छोटी मोठी काही तर ऐकून इकडनं तिकडनं ऐकून मी डाएट करायला सुरुवात केलं. तर माझं एक पॉईंटवर एकदम स्टक झालं होतं वेट. दुसरं माझं पोटच कमी होतं. सगळ्या मुलीला वाटतं मग पोट कमी पाहिजे. तर माझं पोट ते माझं असंच नॉलेज होतं, पोट कमी करायचं, हेच माझं डेडिकेशन होतं. पोट पण कमी होत नव्हतं, आणखीन वेट पण कमी होत नव्हतं. त्याला आम्ही म्हणतो वेट लॉस प्लॅट्यू म्हणतो. तर ते ऍक्च्युली हिट झालं होतं.
त्याच्यामध्ये मग मी काय केलं, खूप सारे चॅलेंजेस. पहिले एक चॅलेंज सांगते, हे माझं एक चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये प्लॅटू हिट झालं होतं. तेव्हा मी स्वतःला हे समजवलं, दिस इज नॉट अ शॉर्ट जर्नी, दिस इज लॉंग टर्म आणि लाईफस्टाईल, इट शुड बी लाईफस्टाईल. तर असं नाही छोटासा गोल आहे मला 3 महिन्यामध्ये लेहंगेमध्ये यायचं आहे, असं नाही करायचं होतं मला. लाईफ टाइम साठी हे असं राहायला पाहिजे. तर इतकी बॉडी खराब व्हायला इतकं वेळ लागलाय, तर ठीक व्हायला मिनिमम तुम्ही 6 मंथ द्या. बरोबर. ते विचार करूनच मी छोटे छोटे गोल सेटअप केले. फॉर एक्झाम्पल, मी 2000 स्टेप्स चालवते, आपल्या स्वतःलाच गोल दिले, उद्यापासून मी 3 किलोमीटर स्टेप चालणार, 3 स्टेप्स करणार. आणखी त्याच्यामध्ये मी टाइम मी डिसाईड केलं की 3 किलोमीटर पहिले मला अर्धा तासमध्ये होत होतं, आता मी 20 मिनिट करणार. स्वतः ते छोटे छोटे गोल सेट केले. दुसरं गोल सेट केलं मी की आज मी 2 किलोमीटर करते, मला परवापर्यंत 5 किलोमीटर करायचं आहे. हे छोटे छोटे गोल करून त्याला मी अचीव्ह केलं आणि स्वतःला अप्रिशिएट करून हे समजवलं की याच्यामध्ये कन्सिस्टंट राहायचंय. मोठे गोलनी सेट केले, छोटे छोटे गोल सेट केले. दुसरं मला चॅलेंज होतं की मंडे टू फ्रायडे चांगलं डाएट करवते मी. सॅटर्डे संडे आलं की कोणी लोक माझ्या घरी आले, बाहेर जाणं होतं, बाहेर जाणं तर सगळं लोक म्हणाले खाऊन घे, काय होतं एक दिवसामध्ये काय होतं. मग एक दिवसाचा जे खाऊन माझं मंडे टू फ्रायडेचं जे माझी मेहनत होती सगळं वाया जात होती. ते मला वाटलं अरे मंडे टू फ्रायडे मी 500 ग्रॅम रिड्यूस करते आणि सॅटर्डे संडे माझा 1-1.5-2 किलो वाढतोय, तर त्याला कसं कमी करायचं. मग मी विचार केलं की लोकांना नाही म्हणू नाही शकत, या तर मी असं करू शकते की ओके डिरेक्टली लोकांना नाही म्हणायचं, या तर मग थोडं खाते तर आपला एनर्जी एक्सपेंडिचर इन्क्रीज करायचं. फॉर एक्झाम्पल मी दिवसात 8 किलोमीटर मी चालते, तर सॅटर्डे संडे मध्ये मला ट्राय करायचंय 15K चालायचंय. स्वतःला मी एनर्जी एक्सपेंडिचर इन्क्रीज करायचं. ते मी आपल्या चॅलेंज मी पार केलं. थर्ड मला हे प्रॉब्लेम झाला होता की मला क्रेविंग्स खूप होत होते की काही तर दिसलं फ्रीजमध्ये, मला खूप जोराने भूक लागली, अवेलेबल नाहीये, तर जे दिसतं ते खात होते. त्याच्याने परत माझं वेट गेन होतं. तर मला मी कळलं ह्याच्यामध्ये काय करायचं. मग मी ऑलरेडी दिवसभराचा एक स्नॅक, हेल्दी स्नॅक्स ऑप्शन चूज करून त्याला फ्रीजमध्ये ठेवते. जेव्हा भूक लागली ते घ्यायचं, खायचं. त्याच्याने काय होतं की मला क्रेविंग्स खूप कमी होत होते, त्याच्याने मला म्हणजे कंट्रोल करायला हेल्प झाली. फोर्थ मला प्रॉब्लेम झाली की जसं मी खूप सारे जे आपले दिनचर्या असते आपली कसं मॅनेज करायचं, आपली मुलाचा आपला डाएट, इव्हन तेव्हा मी अभ्यास पण करवते ना डाएट बद्दल, तर कसं अभ्यास करायचंय, मुलाला कसं बघायचं, दिवसभराचं काम कसं करायचं, इव्हन वर्कआउट अँड वॉक कसं करायचं. तर मग मी टाइम टेबल डिसाईड केलं. तर मी तुम्हाला सांगते, जे पण आपल्याला फिट लोक दिसतात ना, त्याच्या पाठीमध्ये त्यांचे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी खूप जास्त त्यांचा एफर्ट आहे. विदाउट डिसिप्लिन कधी तुम्ही काही करू शकत. एक्झॅक्टली. तर त्यासाठी मी एक डिसिप्लिन रेडी केलं होतं की मला इतके टाइमवर खायचंय, सकाळी संध्याकाळ दुपारी काय खायचंय, ऑलरेडी मेन्यू डिसाईड होता फॉर 7 days. तर हे सगळं करून मी ऍक्च्युअली पहिले मी खूप चूक केली आहे, त्यानंतर मी शिकले आपल्या चुकांनी काय काय मी त्याला ठीक करू गेलं पाहिजे. त्याच्याने मी हे सगळं अचीव्ह केलं. फारच मस्त, म्हणजे इंटरेस्टिंग. तर तू आता जसं सांगितलंस की आपल्याला जेव्हा क्रेविंग्स होतात, गोड खायची खूप इच्छा होते, तर त्यावेळेस नक्की काय खाल्लं पाहिजे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण गोड खायची इच्छा झाली ना, म्हणजे मी स्वतः करते, तेव्हा ब्रश करायचं. त्याच्याने एकदम तुमच्या गोडाची क्रेविंग असते शांत होते. दुसरं तुम्ही पाणी प्यायचं. जितकं असं पाणी प्यायचे प्रयत्न करायचा. लिंबू पाणी झालं, नॉर्मल आपलं पाणी झालं, नारळ पाणी झालं, ते पिऊन पण क्रेविंग जाते. इव्हन तुम्ही प्रोटीन खाल्लं ना, त्याच्याने पण क्रेविंग खूप कमी होते. या मी असं स्वतःची एक्सपिरियन्स केलंय. जेव्हा मला भूक लागते, जसं वाटते क्रेविंग झाली, तर पनीरचा तुकडा खाल्ला, क्रेविंग गेली. ते तुम्ही युज करू शकता. तर जसं तू मगाशी म्हणलीस की डेली रुटीन मध्ये आपल्याला चेंज केले पाहिजेत, तर एक्झॅक्टली स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या डेली रुटीन मध्ये काय काय चेंजेस केले पाहिजेत. सगळ्यात पहिले तुम्हाला प्रायोरिटाईज करावा लागेल. तुम्हाला स्वतःसाठी 40 to 45 मिनिट काढावंच लागेल. ज्याच्यामध्ये तुम्ही काही पण करू शकता. तुम्ही कार्डिओ करा, तुम्ही डान्स करा, तुम्ही सायकलिंग करा, जे तुमची आवड आहे ते करा. जरुरी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं आहे, या तुम्ही योगा करायचं, तुम्हाला योगाची आवड असेल योगा करा. काही तर फिटनेस साठी ऍक्टिव्हिटी. हे आपण कशासाठी करतो, एक तर स्ट्रेंथ, एक तर आपली स्ट्रेंथ वाढवासाठी, स्टॅमिना वाढवासाठी, आणखीन दुसरं आपला मसल रिटेन करायसाठी. त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्ह व्हायची खूप गरजेचं आहे. दुसरं एनर्जी एक्सपेंडिचर इन्क्रीज करायसाठी. तर हे आपलं 40-45 मिनिट तर मिनिमम काढलंच पाहिजे. ऍडिशन तुम्ही करू शकता की तुम्हाला दिवसभरात मध्ये तुम्हाला एक मिनिमम 8K to 10K तुम्हाला स्टेप्स करावाच लागेल. तर त्यासाठी तुम्ही काय पॅसिव्ह वॉक कसा ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हाफ एन आवर टाइम आहे तुम्हाला वॉक करायसाठी, तुम्ही 30 मिनिट वॉक करा. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही छोटी छोटी ऍक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल 1 महिन्याचा तुम्ही 1 तासाचा एक अलार्म लावा. फक्त रूमचा एक चक्कर घ्या, त्याच्याने तुमचे स्टेप्स वाढतात. तुमचा फ्लोअर 3rd फ्लोअरवर असेल, ट्राय करा स्टेप्स स्टेप यूज करा इन्स्टेड ऑफ लिफ्ट. या तुमच्या 5th फ्लोअरवर तुमचं आहे, तर तुम्ही 2 फ्लोअर तुम्ही स्टेपने चाला,
3rd फ्लोअर पासून तुम्ही लिफ्ट घ्या, त्याच्या हळूहळू तुमची स्टॅमिना वाढेल. 3rd तुम्ही काय करू शकता, दिवसभरामध्ये थोडंसं आपले डाएटमध्ये खूप मोठं काम आहे. डाएटमध्ये तुमचं बॅलन्स डाएट असलं पाहिजे सगळं, म्हणजे प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स, आणखी आपले हे आपले व्हायटामिन, मिनरल सगळं ऍड केलं पाहिजे. भरपूर पाणी प्यायचंय. लोक पाणीला अवॉइड करतात. पाणी लिटरली प्यायला पाहिजे. तर म्हणजे मिनिमम 12 to 15 ग्लास तुम्ही पिऊ शकता. असलंच पाहिजे. गरमी जास्त आली तुम्ही वाढवू शकता. बरोबर. दुसरं झोप. लोक झोपेला एकदम इग्नोर करतात. लोक वर्कआउट व्यवस्थित करतात, डाएट व्यवस्थित करतात आणि झोपेला इग्नोरच करतात. तुम्हाला हे माहित नाहीये तुमची रिकव्हरी आहे सगळं झोप जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा होते. तर झोप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो झोपला तुम्ही 7 to 8 hours तरी तुम्ही झोप घेतली पाहिजे. सगळ्यांसाठी 7 to 8 hours व्हेरी कंपल्सरी. व्यवस्थित झोप असली पाहिजे. आणखी दुसरं तुम्ही प्रोटीन ऍड करायचं डाएटमध्ये. बरोबर. तर हे सगळे पॉईंट आहे. तुम्ही हे केलं तर ऑलरेडी तुम्ही फिट असणार. तुम्हाला मेन काय करायचंय, तुम्हाला आपल्या आजूबाजू फिटनेसचा एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं. बॉडीला ऑप्शन द्यायचंच नाहीये की अनफिट व्हायचं. हे सगळं डिस्ट्रॅक्शन्सना जागा ठेवायची नाहीये. तुम्ही हे सगळं ऑप्शन आपले आजूबाजू क्रिएट केले, इव्हन तुम्ही एन्व्हायरमेंट क्रिएट केलं तर बॉडीकडे ऑप्शन्स नाही. तुम्हाला फिट व्हावंच लागेल. आज नाही, उद्या नाही, 6 महिन्यानंतर होणारच. छोटे छोटे पावले टाका तुम्ही. खरंय. मस्त छान सांगतेस. सो आजकाल कसं सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. येस. तर लोक सोशल मीडियावर रील्स बघून किंवा वर्कआउटचे किंवा हे ते बघून ते ट्राय करतात, पण ते खरंच आपल्याला जमतंय का नाही, आपली फिटनेस लेवल केवढी आहे किंवा आपलं वय काय, आपल्याला काय आजार आहे त्याचा विचार न करता ते करायला जातात. तर अशाने काय होतं की गुडघे दुखायला लागतात किंवा वेगळाच एक पार्ट दुखायला लागतो जे आपण डॉक्टरकडेच जावं लागतं त्यासाठी. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, म्हणजे सोशल मीडियावर कितपत तुम्ही आणि तुम्ही पाहिजे तर सगळ्यात पहिले आपल्या बॉडीला तुम्हाला ऐकायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक वर्कआउट सुरू करताय, मी एक्झाम्पल सांगेल. तुम्ही स्क्वॉट सुरू करताय, तुम्हाला स्क्वॉट करताना तुम्हाला गुडघे दुखतात ते पहिले विचार करा तुम्ही चुकीचा फॉर्म आहे. तुम्हाला फॉर्म चांगलं शिकावं लागेल. तुम्ही क्लासेस घ्या, काही पण तुम्ही गायडन्स घ्या, त्याच्याने तुम्ही शिकू शकता. पहिले बॉडीला ऐकायचं. विदाऊट मला बॉडीला इग्नोर नाही करायचंय. तुमची बॉडी म्हणतीये की आता मला 4 मध्ये पेन होऊ लागलंय, तर ते तुम्हाला अवॉइड करावंच लागेल. बरोबर. प्रॉपर फॉर्म इज व्हेरी नेसेसरी. तर ते तुम्हाला म्हणजे बिना गायडन्स नाही होणार. एक्झॅक्टली. मला तेच विचारायचं होतं की रील्स म्हणजे कोणीही आजकाल उठतं आणि रील्स बनवतं. सो ते न करता एक प्रॉपर जे सर्टिफाईड जे कोच असतात, सो त्यांच्याकडूनच तुम्ही नेहमी रील्स किंवा त्याला फॉलो करू शकता, म्हणजे स्वतःचं फिटनेस सांभाळून. येस, ऑफकोर्स. सो तुझे रील्स पण मी नेहमी बघत असते, तर तू त्यामध्ये सांगतेस की विदाउट जिम इक्विपमेंट सुद्धा आपण घरी वर्कआउट करू शकतो. तर त्याबद्दल काय सांगशील? हे बघा, मी पण स्टार्ट जेव्हा केलं तर तू माझं बघितलंच, स्टार्टिंग मध्ये सगळे माझे विदाऊट वेटच होते. आणि मी म्हणजे घराहून काम करत होते, सगळं त्याच्यामध्येच मी वर्कआउट करत होते. बरोबर. तर इक्विपमेंट काय असतात ते आपण त्यासाठी ठेवतो जेव्हा आपली बॉडी वेट करून आपण जेव्हा आपण वर्कआउट करतो, तर एक टाइम असा प्लॅट्यू हिटून जातो की आता आपल्याला वरतून वेट घ्यायची गरज आहे. तेव्हा जरुरी नाही वेट गेम जायची गरज आहे. तुम्ही ते इक्विपमेंट म्हणजे स्वतःच घराचे बनवू शकता. फॉर एक्झाम्पल आपलं बॅग तुम्ही कॅरी करून, हे काही पण तुम्ही कॅरी केली, पुस्तक आपण कॅरी करून, किंवा बॉटल्स काही पण आपले. मी खूप सारे त्याचे व्हिडिओ टाकले की घराचे तुम्ही काय काय इक्विपमेंट यूज करून तुम्ही घरातच तुम्ही फिट वाहू शकता. तुम्हाला ते वेट कशासाठी टाकतोय, आपल्याला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करायसाठी. की आज मी 50 kg आहे, तर 50 kg वेट करून करून आता माझी बॉडी ती ऑलरेडी सस्टेन झाली, ऑलरेडी ती झाली आहे, प्लॅट्यूट झालं, त्याला ते यूज टू झाली 50 kg. त्याच्यामध्ये वरतून मला ऍडिशन वेट करायसाठी अजून मला टोन करायची बॉडी, त्यासाठी वरतून वेट ऍड करतो. त्यासाठी मी खूप सारे वर्कआउट आपले व्हिडिओमध्ये टाकले, तुम्ही ते बघू शकता. रेजिस्टन्स बेंट इव्हन तुम्ही यूज करू शकतात. आणखीन घराचे इक्विपमेंट यूज करून तुम्ही ते करू शकतात. इव्हन डंबल तुम्ही परचेस केला, डंबल पण करू शकतात. तर ते आपण करू शकता इझिली. गरज नाही जिम जायची. तुम्हाला वेळ नसेल तर जायची गरज नाही. जिम आपण त्यासाठी जातो की अजून आपल्याला वेट ट्रेनिंग करायसाठी, अजून आपल्याला वेट वाढवायचा. घरी सगळं आपण इक्विपमेंट नसतं, आपण आणू नाही शकत ना. आणलं तर बेटर आहे, पण कॉस्टली कशा जागा नसते, हे असतात आपल्या. आणखी ते कन्व्हिनियंट पण नसतं. त्यासाठी तिकडे जाऊन जिम करा, नाही तर घरातच करा. कंटिन्यू आपल्याला फक्त कन्सिस्टंट राहील. बरोबर. दॅट इज रिझन.
सो स्पेशली 40sच्या लेडीज जेव्हा होतात, 40s मध्ये एंटर करतात, तर त्यावेळेस स्ट्रेंथ ट्रेनिंग किती गरजेचं असतं? खूप खूप गरजेचं आहे. मी स्वतः शिकले ही गोष्ट. जेव्हा तुम्हाला सांगितलं, जेव्हा मी सर्टिफिकेशन केलं प्रॉपर, त्याच्या मला कळलं की स्ट्रेंथ ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. मसल ट्रेनिंग त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये जे म्हणाले प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, जेव्हा आपण आपले वेट पासून जास्त वेट घेतलं तेव्हा आपले मसल जास्त तुटतात आणि ते रिपेअर होतात. त्याच्याने काय आपले मसल जास्त बनतं. आणखी आपले मसल 30 नंतर आपला मसल लॉस खूप लवकर होतो. इव्हन विमेन्स मध्ये खूप जास्त मसल लॉस होतो. बरोबर. जेव्हा आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो तर त्याच्याने मसल रिटेन होतात. त्यासाठी मी तर म्हणते, मी ऍक्च्युली माझे वर्कआउट प्लॅन असतात त्याच्यामध्ये मी 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करवते, 1 दिवस योगा, 1 दिवस पिलाटेस करते, म्हणजे 1 दिवस मग कार्डिओ ऍक्टिव्हिटी करते. सगळं मिक्सच करते. ऍक्च्युली बॅलन्स असलं पाहिजे सर्व गोष्टी. तर योगाने आपली फ्लेक्झिबिलिटी असते, कार्डिओने आपली कार्डिओ ऍक्टिव्हिटी असते, जास्त वाढते. आणखीन स्ट्रेंथ ट्रेनिंग आपले मसल रिटेन होतो. त्यासाठी कॉम्बिनेशन गोष्टी खूप गरजेचं आहे वर्कआउट मध्ये. ओके. येस. मस्त. दीप्ती, आजकाल प्रोटीन बद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात की प्रोटीन कंपल्सरी घेतलंच पाहिजे, ज्यांना मसल बिल्ड करायचंय त्यांनी एवढ्या प्रमाणात घेतलं पाहिजे. तर बरेच मिथ्स पण आहेत याबद्दल, तर त्याबद्दल काय सांगशील? काय की माझ्याकडे खूप सारे क्लायंट्स असतात, ते पण ही गोष्ट विचारतात, दीप्ती आज मी वर्कआउट नाही केलंय तर आज मी प्रोटीन घेतलंच नाही. तर मी तुम्हाला सांगू का, प्रोटीन एसेन्शियल फॉर एव्हरीवन. ओके. जे पण तुम्ही लोक दिसतात ते तुम्हाला आजूबाजू दिसतात ते सगळ्यांना प्रोटीन गरजेचं आहे. लहान पोरापासून मोठ्या लोकांना सगळ्यांना गरजेचं आहे प्रोटीन. तर काय असतं की जेव्हा प्रोटीन म्हणजे काय, आपले जितके पण टिश्यूज आहे, स्किन, आपले नख, हेअर, सगळ्यांची रिपेअरिंग प्रोटीन करतो. आपले इम्युन सिस्टमला सपोर्ट करतो. आणखी आपले एन्झाईम, हार्मोन सगळ्यांना ते क्रिएट करतो. प्रोटीन इज व्हेरी एसेन्शियल. सो घेतलंच पाहिजे. इव्हन लहानपणात म्हणजे गरजेचं आहे त्यांची ग्रोथसाठी, त्यांची हाईटसाठी खूप इम्पॉर्टंट प्रोटीन. बट लोक ते विचार करतात की जे लोक वर्कआउट करतात, जे लोक स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात, म्हणजे वेट उचलतात, त्यांनाच प्रोटीन गरजेचं आहे असं नाहीये. प्रोटीनचं प्रमाण चेंज होऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल असं आयडियली तर 1 ग्रॅम पर बॉडी वेट असलं पाहिजे प्रोटीन. बट काय असतं, खूप सारे लोक जसं जास्त ऍक्टिव्हिटी करतात त्यांना त्याचं प्रमाण वाढेल. ओके. कमी असेल कमी होईल, बट 1 ग्रॅम तर असलंच पाहिजे. आणि तुम्ही हे ऐकून खूप सारे लोक विचार करतात 1 ग्रॅम तर लोक कॅल्क्युलेट करतात आणि उद्यापासून तेवढं घ्यायचं. असं नाही करायचं कधी पण. प्रोटीनचे एन्झाईम बनायला ऍक्च्युली 1 वीक लागतं. तो हळूहळू सुरुवात करायची. पहिले बघायचं स्वतः तुम्ही सध्या किती खाताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता फक्त 10 ग्राम प्रोटीन घेत असणार तर त्याला प्रमाण हळूहळू लावायचं. 10 ते 15 करा, 15 ते 20 करा. असं नाही की 10 ते डायरेक्ट नाही 80 पर्यंत. 10 ते 15, 15 ते 20 हळूहळू ग्रॅज्युअली वाढवायचं. येस. त्याच्याने काय की तुमची बॉडी जे ते प्रोटीनचे एन्झाईम आतमध्ये क्रिएट होतात आणि तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम त्याचा सपोर्ट करतात. ओके. त्यासाठी प्रोटीन सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. ते खाल्लंच पाहिजे. आणि प्रोटीन म्हणजे हे नाही की फक्त प्रोटीन पावडरच घ्यायचंय. प्रोटीन पावडर आपण केव्हा घेतो? अच्छा, प्रोटीन पावडर बद्दल पण खूप मिथ आहे. त्यांना असं वाटतं प्रोटीन पावडर म्हणजे काय खातो तुम्ही. ऍक्च्युली वे प्रोटीन इज ऍक्च्युअल प्रोटीन. बट आजकालचे लोक जे बनवतात प्रोटीन त्याच्यामध्ये खूप सारे ऍडिशन पण असतात. त्यासाठी आपल्याला बघावं लागेल तुम्ही ऑथेंटिक शॉप मधून घेताय. वे प्रोटीन शुड बी वे प्रोटीन. किंवा लेबल जरी तुम्ही रीड केलं तरी तुम्हाला त्याच्यावर कळतं सगळं गोष्ट, किती शुगर आहे, काय आहे. तर वे प्रोटीन शुड बी ओनली वे प्रोटीन. तर वे प्रोटीन तुम्ही खाल्लं ना तुम्हाला काही त्रास नाही. ओके. फक्त पण मग मी आपल्या क्लायंटला सांगते पाहिजे तुम्ही प्रोटीन इंटेक जे आपले फूड ऑप्शन जे आहे त्याच्यामधून कम्प्लीट करा. रोजच्या जेवणातून तुम्ही जरी करत असणार ते तुम्ही करा. जे मला वाटतं की आता तुमची खूप ऍक्टिव्हिटी लेवल वाढलंय आणि त्याच्यात तुम्ही कम्प्लीट करू पाहत नाही तर तुम्ही प्रोटीन पावडर करू शकता. ओके. बट इतकं गरजे स्टार्टिंग मध्ये नाहीये. पहिले तुम्ही आपले नॉर्मली पण जेवायला सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःला कळेल तुम्ही इतकं प्रोटीन खातच नाही सध्या. आपण विचार करतो वरणमध्ये डाळ प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये नाहीये जास्त प्रोटीन, इनकम्प्लीट प्रोटीन आहे. ओके. तर हाय इंटेक कशात कुठल्या नॉन व्हेजिटेरियन मध्ये खूप सारे ऑप्शन आहे. एग्स मध्ये पुढे म्हणजे प्युअर प्रोटीन असतं, त्याच्यामध्ये कम्प्लीट प्रोटीन असतं. चिकन मध्ये आहेच ऑलरेडी. बट आपले इंडियन डाएट मध्ये व्हेजिटेरियन मध्ये फक्त सोयामध्ये आहे. ओके. बाकी सगळ्यामध्ये इनकम्प्लीट प्रोटीन. त्यासाठी आपण डाळ आणखीन राईस मिक्स करून खातो. अर्धे त्याच्यामध्ये कार्ब्स पण असतात आणि नाही प्रोटीन जे आपले 9 एसेन्शियल अमिनो ऍसिड असतात त्याच्यामध्ये काही एक मिस त्याच्यामध्ये आहे वरणमध्ये, जे मिस झालेलं आहे ते भातमध्ये त्यासाठी हे मिक्स करून. ओके. ते सगळं आपल्याला म्हणून वरण भात आणि आपलं बॅलन्स फूड म्हणतात त्यासाठी आपण मिक्स करून खातो. ते संपूर्ण प्रोटीनवर मिळून जातं. ओके. ओके. तेच आहे. तर प्रोटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आताच जसं आपण मिथ्स बद्दल बोललो, तर तुझ्याकडे क्लायंट्स काही असे मिथ्स घेऊन येतात Yes, की yes, yes. जे तुला असं विचार करायला भाग पडतात की अरे बापरे असंही लोकांच्या मनात येतं का? So असे काय एक्सपिरियन्सेस खूप झाले सारे. मी पण खूप मिथ घेऊन बसले होते पहिले. जेव्हा मी इतकं अभ्यास केला तेव्हा कळलं की किती मिथ होते माझ्या बरोबर. पहिला मिथ माझ्याकडे हेच होतं, कार्डिओनी वेट कमी होतं. ओके. तर कार्डिओ करताना वेट तर कमी होतं ऑफकोर्स, पण तुम्हाला हे कळतच नाही की वेट कशामुळे कमी होतं. तुमचा वॉटर लॉस होतंय, तुमचं फॅट लॉस होतंय की मसल लॉस होतं. ओके. त्यासाठी बरोबर तुम्हाला कार्डिओ बरोबर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. मिक्स केलं तर मसल पण रिटेन होते आणि तुमचं फॅट पण लॉस होतं. फक्त कार्डिओनी बरोबर मसल ट्रेनिंग. दुसरं मिथ माझ्या बरोबर होतं की डाएट म्हणजे उपास करायचा, काहीच खायचं नाहीये. लोक विचारतात की डाएट नको करू, डाएटनी म्हणजे मी डाएट करू नाही शकत. जेव्हा मी त्यांना सांगितलं माझा जेव्हा त्यांना डाएट प्लॅन दिला ते म्हणाले अरे बापरे हे डाएट असतं, आम्ही ते तिथं खातच नव्हतो पहिले. तर त्यासाठी डाएट म्हणजे आपण लहानपणी शिकले ऑलरेडी, कम्प्लीट बॅलन्स मील. बॅलन्स प्रोटीन, कार्ब्स, व्हिटॅमिन, मिनरल सगळं. म्हणजे जे आपलं ट्रॅडिशनल जे ताट भरलेलं असतं जेवणाचं ताट, कोशिंबीर भाजी, सॅलड, फायबर भाजी म्हणजे फायबर झालं आपलं, डाळ, प्रोटीन, डाळ सगळं आपलं असलं पाहिजे. ते मिक्स करून खाल्लं पाहिजे सगळ्यांना. तर हे बॅलन्स डाएट होना चाहिए. दुसरं आपलं हे होतं, खूप मोठा मिथ आहे की फक्त वर्कआउट केलं तर तुमचं बॉडी तुम्ही फिट होते. नाही, वर्कआउटनी आपण दररोज आपली स्ट्रेंथ वाढते, आपलं स्टॅमिना येतं. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी कोणी लोक आले आणखी तुम्ही वर्कआउट करत असता तर तुम्हाला लवकर थकवा येईल. बट वर्कआउट करताना तुम्ही स्ट्रेंथ येऊन बरोबर की तुम्ही थकवा नसणार, तुम्ही थकवा येणार नाही, तर तुम्ही फिट राहणार. ऍक्च्युली फिट असतं. बट त्याला वर्कआउट बद्दल तुम्ही डाएट नाही केलं तुमचं वेट लॉस होणारच नाही. करेक्ट. वर्कआउटने आपलं काय मसल आपले टेअर होतात, त्याला रिपेअरिंगसाठी न्यूट्रिशन व्हॅल्यू पाहिजेच. तर त्यासाठी तुम्हाला बॅलन्स. आणखी मी तुम्हाला सांगेन 100% डाएट, 100% वर्कआउट, 100% स्लीप व्हेरी इम्पॉर्टंट. तिन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. तिघांनाच करूच तुम्ही एक फिट होऊ शकता. ओके ओके. एक अजून गैरसमज आहे की वर्कआउट सोडलं तर वेट गेन होतं. हो, हे तर बरंच जणांचं. मला लोक विचारतात क्लास जेव्हा येतात दीप्ती किती दिवस वर्कआउट करायचंय, किती दिवस मी करू शकते, कधी सोडायचंय. आणि तुम्ही जेवण बंद नाही करू शकत, कंटिन्यू तरी करा. तुम्ही इकडे स्टॉप नाहीये बरोबर, बट तुम्ही वर्कआउट बंद करायचा विचार करताय. तर वर्कआउट विलन नाहीये. ऍक्च्युली काय विलन आहे, तुमची ऍक्टिव्हिटी लेवल. तुम्ही वर्कआउटचे फॉर एक्झाम्पल वर्कआउट भले तुम्ही जिम नाही गेले, तुम्ही फक्त वॉकच करत असतात, तुम्ही वॉक पण बंद केली, तुमचा वेट पुट ऑन होला. खरंच आहे. तुम्ही योगा सुरुवात केली, योगा बंद केली, वेट पुट ऑन होणार. बरोबर. बॉडीला दिसत नाहीये की बंदी वर्कआउट करते या जिम जाते या योगा करते, तिला दिसतंय की ऍक्टिव्हिटी माझं हे बर्न होत आहे. तर सिम्पल आपला लॉजिक आहे, इनटेक कमी झालं आणखीन एनर्जी एक्सपेंडिचर इन्क्रीज झालं बरोबर तर वेट लॉस होतो. आणि इनटेक आपलं वाढलं, एनर्जी एक्सपेंडिचर कमी झालं तर वेट आपलं पुट ऑनच होतं. आणि दोघं बरोबर झाले तर मेंटेन असतं. सो द फिटनेस आणि डाएट गोज हँड इन हँड. सो तुम्हाला तेवढं बॅलन्स तेवढं केलंच पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही खाताय तेवढं तुम्हाला बंद केलंच पाहिजे. तेच मला सांगितलं होतं ना, जास्त खाल्लं तर जास्त बंद करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला पहिले तर डिसाईड केलं पाहिजे किती कॅलरी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांचं कॅलरी सेम नसतात, सगळ्यांची ऍक्टिव्हिटी सेम नसतात, सगळ्यांची बॉडी वेट हाईट सगळं वेगळी असते. त्यासाठी एक वेगळं तुमच्यासाठी कॅलरी बजेट डिसाईड झालेलं असतं. त्याप्रमाणे तुम्हाला खाल्लं असतं, म्हणजे खावं लागतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बर्न पण जास्त करावं लागतं. त्यासाठी जिम एक विलन नाहीये, म्हणजे वर्कआउट विलन नाहीये. तुमची ऍक्टिव्हिटी लेवल इज विलन फॉर यू. तुम्हाला जास्त ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍक्टिव्ह राहावं लागेल, त्यासाठी तुमचं बॉडी मेंटेन राहणार. परफेक्टली सेट. अगदी म्हणजे मनातली गोष्ट तू सांगितलीस. अगदी म्हणजे खरंच खूप हे जणांच्या मनात असतंच हे मिथ. ऑफकोर्स की वर्कआउट सोडला की माझं वजन तर वाढणार. मला लोक म्हणतात आता तू फिट झाली वर्कआउट सोड. मला लोक म्हणतात तुझा गोल झालाय आता सोड. माझी फॅमिलीचे लोक म्हणतात आता कशाला गरजेचं आहे. पण मी त्यांना हे सांगते की मी वर्कआउट सोडलं तर खायचं प्रमाण पण वाढलंय. नॉर्मल परत यायला वेळ नाही लागत. खायचं प्रमाण तर वाढलंय ना. तर खायचं प्रमाण वाढवून ठेवलंय, आणखीन ऍक्टिव्हिटी मी बंद केली, परत माझा वेट पुट ऑन होणार. खरंच आहे. तर ते त्यासाठी आपल्याला इतकी फिट झालोय त्याला कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला सांगितलं डिसिप्लिन मध्ये राहावं लागेल. तर ते आपण शेवटी ते मनानेच तुम्हाला ठरवावं लागतं की सेल्फ डिसिप्लिन झालं. सेल्फ डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. येस.
मनाने ठरवलं ना तुम्ही, ती कुठलीही गोष्ट तुम्ही पार करू शकता. येस. कोणत्या क्षेत्रामध्ये. अगदी अगदी. येस. तर दीप्ती, जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक टेकअवे मेसेज फिट राहण्यासाठी काय देशील? येस. तर तुम्हाला फिट व्हायचं असेल तर तुम्हाला मिनिमम त्या 8K ते 10K तुम्हाला स्टेप्स चालायचंच आहे. तुम्हाला हेल्दी डाएट म्हणजे प्रोसेस फूड अवॉइड करायचं आहे. तुम्हाला प्रोटीन इंटेक वाढवायचं आहे, बॅलन्स डाएट घ्यायचं आहे, प्रॉपर झोपायचं आहे, ॲक्टिव्ह राहायचं आहे, आणखीन पाणी जास्त प्यायचं आहे. तर दिवसभरामध्ये तुम्हाला आपल्या आजूबाजू फिटनेसचा एन्व्हायरमेंट क्रिएट करावा लागेल. त्यासाठी तुम्ही फिट राहू शकता. थँक्यू. थँक्यू सो मच दीप्ती. फार छान आपला एपिसोड झाला आणि ऑफकोर्स आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या सगळ्या फिटनेस किंवा डाएट, हेल्दी डाएट कसं असावं, बॅलन्स डाएट कसं हवं याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन कळलीच असेल. येस. अजून तुम्हाला क्वेरी असेल तर प्लीज तुम्ही मला reach out करू शकता. मी दीप्तीचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. तिची इन्स्टाची लिंक आणि फेसबुकची लिंक सुद्धा पाठवते. नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि काही तुमच्या मनात क्वेरीज असतील फिटनेस बाबतीत किंवा तुम्हाला कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. थँक्यू दीप्ती, आजच्या एपिसोड मध्ये आल्याबद्दल आणि छान इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. थँक्यू फॉर कॉलिंग मी. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजून पियू द स्टोरी टेलरला सबस्क्राईब केला नसेल तर ते नक्की करा. थँक्यू.